बीड जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं समोर आले आणि त्यामुळे रुग्णालयांच्या आरोग्याशी खेळ खेळते का असा सवाल उपस्थित झालाय। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शासकीय रुग्णालय की मृत्यूचा सापळा। शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा। बनावट औषध पुरवठ्याचं गुजरात कनेक्शन। शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले। कारण शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचं तपासातून उघड झालंय। बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या स्वाराती म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातला हा धक्कादायक प्रकार। बनावट औषध विक्रीच्या मागे आंतरराज्यीय टोळी सक्रिय असून अनेक राज्यांमध्ये त्यांचं जाळं पसरलं जात असल्याची शक्यता आहे। पोलिसांनी औषध पुरवठा करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा नोंदवलाय। या प्रकरणाचे आणखी धागेदोरे समोर येणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। अन्न भेसळ विभागातर्फे काही मेडिसिन्सचे नमुने रूटीन नमुने घेण्यात आले होते। अजिथ्रोमायसिन 500 ज्या टॅबलेट्स आहेत त्याचे जे नमुने आहेत तर फूड अँड ड्रग्स विभागाला त्याच्यामध्ये बनावट आणि भेसळ आढळून आलेली आहे। त्यामुळे फूड अँड ड्रग्स विभागातर्फे मनोज भानुदास पैठणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे। बनावट औषध पुरवण्याचं कनेक्शन ठाणे, भिवंडी, कोल्हापूर आणि गुजरात मधून समोर आले। एन्झिमसिन ही गोळी तपासामध्ये बनावट असल्याचं उघड झालं। ही गोळी घसा, नाक आणि फुफ्फुसांच्या संसर्गाच्या उपचारासाठी वापरली जाते। कोल्हापूर ई टेंडरच्या माध्यमातून 25,900 गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता। बनावट औषधांचं प्रकरण समोर आल्यानंतर आता कंपन्यांनी एकमेकांकडे बोट दाखवायला सुरुवात केली आहे। एझिथ्रोमायसिन 500 टॅबलेट हे एझिथ्रोमायसिन घटक द्रव्य असणारे अँटीबायोटिक औषध शासकीय विश्लेषकांमार्फत बनावट असल्याचे व अप्रमाणित असल्याचे घोषित करण्यात आले आहे। या प्रकरणी तपास चालू असून सदरील शासकीय रुग्णालयाला हे बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 पिढींवर अंबाजोगाई तसेच इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंबाजोगाई पोलिसांनी आता कोल्हापूर एजन्सीचे सुरेश पाटील, एका एजन्सीचा संचालक मिहिर त्रिवेदी आणि गुजरातच्या मार्फासिक्स बायोटिक कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। तसंच ठाण्याच्या कावेस जेनेरिक हाऊस कंपनीचा संचालक विजय चौधरी याच्या विरोधात कारवाई केली। सरकारी रुग्णालयामध्येच बनावट औषधं मिळू लागल्यामुळे सरकारी रुग्णालयाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनी जावं तरी कुठे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड।